अरे कोण आहे हा? पकडा त्याला. अरे विश्वंभर काय किती लागले, केवढं रक्त येतंय. अरे बघत काय बसले तुम्ही? धरा धरा त्याला. साहेब कोण आहेस तू? हा कोण आहेस? भैयावर वार केलास? भैयावर वार केलास? कोण आहेस तू? बोल कोण आहेस? हा कोण आहे माहिती? तो राज्याचे शिक्षण मंत्री आहेत ते विश्वंभर राज्य शिर्के. तुम्ही काही खैर नाही खैर नाही. साहेब ह्याला नंतर बुकेत साहेबांनी सांभाळायला पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब ह्याला घेऊन जा, घेऊन जा याला. चल चल. अरे विश्वंभर काय हे? कोण होता तो माणूस आणि का तुझ्या जीवावर उठलाय रे? केवढं लागलंय? बापरे खूप रक्त येते. दाटल रडू दाटल हसू नेमक कुणी चोरल सोहळा सोबतीचा संपला सारा आता पाठ बदलून वाहतो वारा येशील का तू बाबा येशील का तू बाबा. विश्वंभर जरा माझा ऐक. चल आज चल आपण त्याला बँडेज वगैरे बांधूया. आणि एवढेशा रुमालाने काय होणार आहे रे? डॉक्टरना बोलवते. चल अरे कोणीतरी डॉक्टरना बोलवा लवकर. गरज नाहीये डॉक्टरला बोलवायची. गुढीपाडव्याचा मुहूर्त टाळायला नको. अरे पण या अशा हाताने तू कशी गुढी उभारणार रे? मी उभारेन गुढी. साहेब चला विजयाची गुढी उभी करूया. हे तुमचंच रक्त आहे साहेब, वाया जाणार नाही. नंदाक्का ये पूजा करून घे. दरवर्षीप्रमाणे पूजेचा मान तुझाच आहे. मी आलो हात धुवून. शुभू कोण असेल रे हल्लेखोर? कोणी पाठवलं असेल त्याला? आपल्याला शोधून काढायलाच हवं. होय मॅडम, आकाश पाताळ एक करू पण ते शोधून काढू. आता त्याला सुट्टी द्यायची नाही. आज गुढीपाडव्याच्या दिवशी त्या गुढीच्या साक्षीनं मी शपथ घेते, या घरावर येणारं प्रत्येक संकट मी दूर करेन. आणि माझे या नवीन वर्षात एवढंच ध्येय आहे की जो कोणी ह्याच्या मागे आहे
त्याला मी शोधून काढीन आणि त्याला शिक्षाही मिळेल. नुसता गुढीला आधार दिला म्हणजे या घरात तुला मान सन्मान मिळेल असं नाही. आजही तुझी जागा तीच आहे जी काल होती. अजूनही या घराचं सिंहासन माझ्याच ताब्यात आहे, हे लक्षात ठेव. आत्या, आज फक्त गुढी सावरली मी, पण एक दिवस तुझ्या घरातलं अस्तित्वच मिटवून टाकेन. हा या विश्वंभर राजे शिर्केंच्या मुलीचा शब्द आहे. साहेब, वाघानं शिकार केल्यावर कोल्हा किती बी ओरडू दे, जंगल वाघाचंच असते. आज साहेबांचं रक्त सांडलंय. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता केल्याशिवाय यो शुभू शांत बसणार नाही. आज गुढी उभा राहिल्या, पण तुमची उतरती काळात चालू झाली आहे. आत्या, आज फक्त गुढी सावरली मी, पण एक दिवस तुझ्या घरातलं अस्तित्वच मिटवून टाकेन. हा या विश्वंभर राजे शिर्केंच्या मुलीचा शब्द आहे. आज साहेबांचं रक्त सांडलंय. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता केल्याशिवाय यो शुभू शांत बसणार नाही. आज गुढी उभा राहिले, पण तुमची उतरती काळात चालू झाली आहे. नका हळू. सॉरी सॉरी सॉरी, माझं लक्ष दुसरीकडे होतं विश्वंभर. सॉरी. काय झालं नंदा? काय एवढी चिडलेली कायस? चिडू नको तर काय करू विश्वंभर? हा, आज इतक्या लोकांसमोर तुला असा जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्या नराधामानी. अरे काही कळत नाही रे, कोण असेल आणि का केलं असेल त्यांनी हे सगळं. नंदा, का नको काळजी करूस. तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तो कोण होता, त्यांनी हे का केलं, कुणाच्या सांगण्यावर हा कट रचला, सगळं समोर येईलच. मला तर असं वाटतं हा वार तुझ्यावर होण्याऐवजी माझ्यावर झाला असतं तर बरं झालं असतं. नंदा, का तुला या अशा अवस्थेत नाही बघू शकत रे विश्वंभर मी. मला खरंच असं वाटतं की तू हे राजकारण, ही खुर्ची, हे सगळं सोडून द्यावंस बाबा. नको तो मान सन्मान आणि नको ते पद. नंदा, का ज्या झाडावरती फळं लागतात ना, लोक त्यालाच दगड मारतात. राजकारण असो किंवा कुठलंही क्षेत्र, जळणारे लोक असतातच. समोरच्याची प्रगती पाहवत नाही का त्यांना, मग त्याला त्रास देण्यासाठी वाटेल त्या थराला जातात. काळजी करू नकोस. तुझा भाऊ सहजासहजी हार मानणारा नाहीये. बाबा, सॉरी.